एवढे माजले का तुम्ही बँकेत आले हे काय तुम्ही तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ या व्हिडिओमधील दुसरे तिसरे कोणी नसून हे आहेत मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आणि याच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना जबर मारहाण केली आहे। बँकेचे कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या मागासवर्गीय शेतकऱ्यावर शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। शेतकऱ्यांना मारण्या एवढं नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। दिनांक 15/4/2025 रोजी पारडा येथील बौद्ध समाजातील शेतकरी संजय लहुजी वाघमारे व चांदोजी रघुजी वाघमारे हे नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक हिंगोलीच्या शाखेमध्ये पैसे काढण्याकामी गेले होते। पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आणि सतत 3 दिवस सुट्टी आल्यामुळे बँकेमध्ये गर्दी झाली व त्यातच पारडा येथील शेतकरी संजय लहुजी वाघमारे यांनी बँक कर्मचाऱ्यांना पैसे काढणे कामी विड्रॉल मागितला। विड्रॉल दिल्यामुळे त्याचे वादामध्ये रूपांतर झाले तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यावर अमानुषपणे हल्ला चढवला। बँकेतील शिपाई शेख मुनीर शेख काळू, ओम गंगाधर काळे व शाखाधिकारी धनंजय विठ्ठलराव पवार यांनी शेतकऱ्यांना लाथाबुक्यांनी व बँकेतच मारहाण केली असे शेतकऱ्यांनी सांगितले। एवढ्यावरच बँकेचे कर्मचारी थांबले नाही तर अश्लील भाषेमध्ये शिवगाळ केली, त्याचबरोबर जबर मारहाण करून बँकेच्या समोरच त्यांना अपमानित केले। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। मागासवर्गीय शेतकऱ्यावर शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी खातेदाराला अमानुषपणे मारहाण करणे कितपत योग्य आहे, त्यामुळे या सर्व घटनेचा समाज माध्यमातून निषेध व्यक्त होत आहे। सदर घटनेची दखल घेत नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके व त्यांच्या टीमने तातडीने धाव घेऊन पीडितांचे सांत्वन केले। त्याचबरोबर पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। काल दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यातील दी परभणी मध्यवर्ती बँक शाखा हिंगोली या बँकेतील जे कर्मचारी आहेत, जो लिपिक आहे काळे, शाखा अधिकारी आहेत पवार आणि इतर काही शिपाई आहेत, या सर्वांनी मिळून मौजे पारडा तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणचे जे शेतकरी आहेत, बौद्ध समाजातील शेतकरी वाघमारे यांना अतिशय अमानुषपणे अरे शूटिंग काढायला हे का इथं डोकं फुटलंय शरीरावर आणि तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण करून, बुटाने मारहाण करून दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे। या वाघमारे यांना अतिशय क्रूरपणे या सर्व कर्मचाऱ्यांनी बँकेत आणि बँकेच्या बाहेर येऊन देखील मारहाण केलेली आहे। त्यांना जी मारहाण झाली, मारहाण करून हे कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाही तर यांनी रात्री पोलीस स्टेशन हिंगोली शहर या ठिकाणी येऊन या दोघा भावांवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। ही बाब अतिशय निंदनीय असून या घटनेचा आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आज आम्ही पोलीस उपाधीक्षक मॅडम ज्या आपल्या आहेत ॲडिशनल SP त्यांची भेट घेतलेली आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना पदावरून बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। जर 24 तासाच्या आत या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला नाही, जे उपचार घेत आहेत आमचे वाघमारे यांना मारहाण झाल्याने ते सध्या
शासकीय रुग्णालय हिंगोली या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यांचा जबाब नोंदवून तात्काळ 24 तासाच्या आत या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने केलेली आहे. जर गुन्हे दाखल झाले नाही तर येत्या 28 तारखेला आम्ही विशेष पोलीस महानिरीक्षक जे या परिक्षेत्राचे उमाप साहेब आहेत त्यांच्या कार्यालयासमोर नांदेड या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत असा इशारा देखील आम्ही निवेदनाद्वारे दिलेला आहे. सदरचं कृत्य हे जर बँकेतील कर्मचारी बँकेच्या बाहेर येऊन मारहाण करतात तर यांच्यावर खरोखरच कायद्याचा धाक आहे का? म्हणून अशा कर्मचाऱ्यांचं निलंबन तात्काळ झालं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आम्ही आज या ठिकाणी सर्व शिष्टमंडळाच्या वतीने मागणी केलेली आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.